आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय पवार साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया, आमदार श्री चौधरी, माजी मंत्री माननीय देवकर अप्पा, सतीश अण्णा, राजूदादा देशमुख, प्रतिभाताई शिंदे, ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, प्रदीप पवार, विष्णू बंगाळे, डॉक्टर बरेला, डी.पी. साळुंखे, बी.एस. पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी, एजाज मलिक, दिलीप तात्या सोनवणे, कैलास पाटील, माजी आमदार, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे घनश्याम पाटील, काँग्रेसचे संजय सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे किशोर चौधरी, राजेंद्र पाटील, प्रभाताई गुजराती, इंदिराताई पाटील, गीताताई पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे वंदनाताई चौधरी, आमच्या जिल्हा महिला अध्यक्षा, या वाल्मिक पाटील, रमेश पाटील, दिलरुबाब तडवी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या समोर इथे यायला आम्हाला थोडासा शब्द बरोबर नाही, बराच उशीर झालेला आहे. आपण सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी आणि काही जण 10, 10:30 वाजल्यापासून थांबलेले. प्रचंड ऊन आहे, आपण वाट बघून बराच वेळ झालेला आहे आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. या मतदारसंघात आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि शिवसेना आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीराम पाटील यांना यावेळी उमेदवारी दिलेली आहे. आपल्या सर्वांना एक नवा चेहरा आम्ही पुढे आणलेला आहे. आपल्या सर्वांना विकासाच्या दिशेनं देण्यासाठी या भागातले शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी नव्यानं करण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे आपण खासदार म्हणून संधी दिली त्यांनी 10 वर्षात काय काम केलं असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रश्नाचं उत्तर नकारार्थी येतं आणि म्हणून नवा चेहरा हा सगळा मतदारसंघच उडकतोय. लोकांना अपेक्षा आहे की श्रीराम पाटील हे निश्चितपणानं आपल्याला न्याय देतील. मी गेले काही महिने श्रीराम पाटील साहेबांना ओळखतोय आणि मला वाटतं की प्रामाणिकपणाने चांगल्या निष्ठेनं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि उद्योगाचा चांगला अनुभव आहे. आपल्या कुणालाही जे शब्द देतील त्या शब्दाप्रमाणे ते शब्द पूर्ण करण्याची त्यांची मनीषा आज दिसते. एक चांगला उमेदवार सर्वांनी मिळून आज आपल्या सर्वांच्या समोर आणलेला आहे. लोकसभेचे मुद्दे मित्रांनो अनेक आहेत. या देशातली महागाई, या देशातली आपल्या समोर असणारी बेकारीची समस्या, या देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या या मागच्या 5-10 वर्षात वाढत गेल्या. ज्याने आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो सांगितलं त्याने देशातल्या शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट केला आणि उत्पन्न निम्म केलं आणि म्हणून भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेलेला आहे. आज देशातल्या वेगवेगळ्या भागात आंदोलन होतात. अगदी दिल्लीला आंदोलन केलं, 700 शेतकऱ्यांचे प्राण गेले, तरी देखील साहेबांना त्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ मिळाला नाही दिल्लीच्या आणि म्हणून या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे हे याची तुम्हा आम्हा सगळ्यांना आता खात्री झालेली आहे. आज देशात तुम्ही कुठल्याही बाजारात काही शेतकऱ्यांच्यासाठी वस्तू खरेदी करायला जावा, तुम्हाला त्याच्यावर जीएसटी द्यावा लागतो. 18%, 12% असा जीएसटी द्यावा लागतो. तुम्ही अगदी आपल्या शेतातल्या शेततळ्यासाठी प्लास्टिकचा कागद खरेदी करायला गेलात तरी त्याला जीएसटी द्यावा लागतो. तुमच्या चपलेपासून टोपीपर्यंत, कपड्यापासून साडीपासून सगळ्याच वस्तूंवर या देशात आता तुमच्याकडून कर घेण्याची व्यवस्था आहे. बरेच लोक आम्हाला सांगतात मोदी साहेबांनी 6,000 रुपये दिले,
राज्य सरकारने 6,000 रुपये दिले. अरे पण कधी चौकशी केली आहे, गणित केले की तुमच्या खिशातनं त्यांनी किती पैसे काढले? प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांच्या खिशातनं कराच्या रूपाने या देशातल्या सरकारने तुमचे पैसे काढलेले. तुमचं घर चालवायला 50,000 रुपये दर महिन्याला खर्च येत असेल ना, 18% 9,000 रुपये दर महिन्याला तुम्ही सरकारला देता. म्हणजे 12 महिन्याचे 1,05,000. थोडा जादा खर्च झाला तर 1.25 लाख 1.5 लाखापर्यंत तुमचा कर केंद्र आणि राज्य सरकारच्या खिशात जातो. आणि सरकार तुम्हाला काय देतं? 6,000 वरनं आणि महाराष्ट्रातनं 6,000. 1 लाख रुपयाचं खत जरी खरेदी करून केळीच्या बागेत टाकायला गेला तरी तुम्हाला 18,000 रुपये झटक्यात तुमचं कर काढले जातात, पैसे काढले जातात. त्यामुळे तुमच्या खिशातनं हे काढतात किती याचा जरा अभ्यास करा. कौतुक त्या 6,000चं नाहीये, दुःख त्या 1,00,000-1.25 लाख रुपये यांनी आपला खिसा कापला ह्याचं तुम्ही सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे. काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे. आम्ही त्यात सांगितलेलं आहे की देशातलं चित्र बदलायला लागलंय. आमचं सरकार येईल असं भारतभर चित्र निर्माण व्हायला लागले. आणि आमचं सरकार जर या देशात आलं तर पहिलं काम आम्ही काय करू तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या वरचे सगळे कर काढून टाकू. शेतीवरच्या अवजारांच्या वरचे जे कर मोदी सरकारने बसवले असतील ते सगळे कर काढण्याचं काम आमचं सरकार दिल्लीत आल्यावर करू. आम्ही या देशात प्रतिभाताई शिंदे येत आहेत, अनेक लहान लहान गोरगरिबांच्या पर्यंत त्या जातात, आदिवासी खेड्यातल्या महिलांच्या पर्यंत जातात. त्यांचं दुःख त्यांना चांगलं माहिती आहे. ते अनेक वेळा आम्हाला सांगतात. आज आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय आमचं दिल्लीत सरकार आल्यानंतर या देशातल्या गरीबातल्या गरीब घरात आमच्या भगिनीला अन्नाची जेवणाची भ्रांत राहू नये म्हणून 1 लाख रुपये वर्षाला तिला देण्याचं, महिलेच्या नावानं पैसे देण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे. तुमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला, मुलगी ग्रॅज्युएट झाली, डिप्लोमा झाली तर वर्षभर नोकरी हुडकण्यात जातात. त्यामुळं 8,500 रुपये स्टायपेंड वर्षभर 1 लाख रुपये ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा झालेल्या मुलाला देण्याचं धोरण देखील आम्ही जाहीर केलेलं आहे. आम्ही म्हणजे काँग्रेस पक्षाने नाही, आम्ही 10 जागा लढवतो. काँग्रेस या देशात जास्त लढवते. इंडिया आघाडीच्या वतीनं हा जाहीरनामा असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळं आमचं सरकार दिल्लीला येईल अशी चित्र आहे. तुम्हाला आठवते की नाही माहित नाही, पहिला राऊंड देशात सुरू झाला त्यावेळी मोदी साहेब आणि दिल्लीचे सगळे नेते सांगायचे की 400 पार, इस बार 400 पार. 400 पार का? यांना या देशाची घटना बदलायची. यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आपल्याकडून काढून घ्यायचा आहे. लोकशाही टाटा बिर्लाला एकच मत आणि चोपड्यातल्या आदिवासी समाजाच्या आमच्या सामान्य घरातल्या माणसाला देखील एकच मत. ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्या भारतात करून दाखवली. ते संविधान बदलण्याचं पाप यांच्या मनात आहे. आता गेले 4 दिवस सांगतायत ऐसा कुछ नहीं है, हम नहीं करने वाले, नहीं करने वाले. ह्यांचेच लोकसभेतले 11 उमेदवार आहेत ज्यांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला दिल्लीला निवडून द्या, आपल्याला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं.